राजने मानवबद्दल केलेल्या एका कथेने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तन्वीला पण हे अपेक्षित नव्हते. हे ऐकून तन्वीच्या बाबांना खूप राग आला. ते उलट राजवरच ओरडले. बस कर राज, कधीपासून मी तुझे ऐकत आहे. माझ्या मुलांच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला आम्ही अजून जिवंत आहे. आणि बाहेरून येणाऱ्या कोणीही ऐरागेराने आमच्या मुलांबद्दल काहीही बोलले आणि आम्ही ऐकून घेऊ असं कधीच होणार नाही. तू माझ्या मुलाला संकटातून बाहेर काढले, पण तू जे केलं ते स्वतःच्या मर्जीने केलं. आमच्यापैकी कोणीही तुला त्या माणसाला 5 लाख रुपये द्यायला सांगितले नव्हते. तू स्वतःच्या मनाने दिले आणि पुन्हा येऊन तू आम्हालाच धमकावत आहेस. आणि एक गोष्ट लक्षात घे, नाही लग्न करून देणार मी तन्वीचं तुझ्यासोबत. माझी मुलगी रस्त्यावर पडलेली नाही. तन्वीच्या वडिलांचा खूप संताप झाला होता. खूप वेळ ते स्वतःवर ताबा ठेवून होते. पण मानवबद्दल असं ऐकलं आणि त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला. राज तर अगदी शॉक लागल्यासारखा त्यांचं ऐकत होता. त्याला वाटलं होतं त्याच्या केलेल्या मदतीच्या उपकाराखाली ते काही बोलू शकणार नाही, म्हणून तो एकदम बिनधास्त झाला होता. पण बाप तो बाप असतो. आपल्या मुलांवर कितीही संकट आली तर त्यांना संकटातून सोडवणारच ना. आणि बाहेरच्यांचं विनाकारण ऐकून घेणं त्यांच्या तत्वात बसत नव्हतं. म्हणून एवढ्या दिवसांपासून दाबून ठेवलेल्या भावना आज उफाळून बाहेर आल्या होत्या. काका, हे तुम्ही माझ्याशी कसं बोलत आहात? मी तुमची मदत केली आणि तुम्ही मलाच ऐकवत आहे. राज: अरे ऐकवू नको तर काय करू? त्या दिवशी माझ्या मुलाच्या हाताने अपघात झाला. चूक त्याची आहे हे मला मान्य आहे. त्याला काय शिक्षा करायची ते मी पाहून घेईल. पण माझ्या मुलीसोबत लग्न करण्याचा तुझा हट्ट कसा सहन करणार मी? जर माझ्या तन्वीने स्वतः येऊन सांगितलं असताना तुझ्यासोबत लग्न करायचं, तरीही मी एवढ्या सहजासहजी तयार झालो नसतो. का माहितीये? तुझ्या नजरेतला धूर्तपणा मी पहिल्या दिवसापासूनच ओळखला होता. पण मान्य आहे, आम्ही गरीब आहे. आमच्याकडे तुमच्या एवढी श्रीमंती नाही. पण आम्ही लाचार नाही. अजून आम्ही कमावते आहोत. मी माझ्या मुलांची मदत करू शकतो. वेळ पडली तरी स्वतःला ऐकून तुझे पैसे तुला परत करेल. पण माझ्या तन्वीचं तुझ्यासोबत लग्न लावून देणार नाही. तेवढी वेळ नाही आली अजून माझ्यावर. तन्वीचे बाबा: काका, हे तुम्ही खूप चुकीचं करत आहात. माझ्या इतका चांगला मुलगा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. आणि तो मानव जरी माझा भाऊ असला तरी माझ्या नखांची सरसुद्धा त्याला येणार नाही. आज ना उद्या तुम्ही स्वतः माझ्याकडे तन्वीसोबत लग्न करायची भीक मागत याल, हे लक्षात ठेवा. हा शब्द आहे माझा. राजला खूप धक्का बसला होता. त्याने जो विचार केला होता सगळं त्याच्या विपरीतच घडलं होतं. म्हणून तो अजूनच चिडला. त्याचा अपेक्षाभंग झाल्यावर दुसरं काय होणार होतं? राज, बस झालं, तू निघ आता. मला वाटलं तुला तुझं उत्तर मिळालं असेल. आता तू जाऊ शकतोस. तन्वीने समोर येऊन राजला जायला सांगितले. तिच्याकडे रागाने बघताच राज तिथून निघून गेला. राज तर तिथून निघून गेला, पण जाता जाता त्याने सर्वांसमोर तन्वीसाठी प्रश्न ठेवून गेला होता. सर्वजण आता तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. तिच्या लक्षात आले होते की राजने सर्वांना मानवबद्दल मुद्दाम हिंट दिली होती, जेणेकरून पुढे जाऊन घरातल्या सर्वांच्या मनात तन्वी आणि मानवविषयी अडी निर्माण होईल. तन्वीला कळून चुकले होते की आता तिला सगळ्यांना खरे सांगणे भागच होते. असंही कधी ना कधी तर सांगावेच लागणार होते. ती खाली मान घालून तिच्या बाबांसमोर बसली होती. ती आता त्यांच्या प्रश्न विचारण्याची वाट पाहत होती. अखेर त्यांनी स्वतःच बोलायला सुरुवात केली. तन्वी, तुझ्याबद्दल काही गोष्टी कळणं हे आम्हाला तुझ्याकडून अपेक्षित आहे, बाहेरच्याकडून नाही. राजला नक्की मानवबद्दल काय म्हणायचं होतं हे आम्हाला तुझ्याकडून समजलं तर खूप बरं होईल. तन्वीचे बाबा थोडे कडक आवाजात बोलले. तन्वीला आता काय बोलावे सुचत नव्हते. आतापर्यंत ती कधी त्यांच्यासमोर मान वर करून किंवा त्यांना कधी उलट बोलली नव्हती, म्हणून थोडी घाबरली होती. तिच्या वडिलांनी पुन्हा विचारले. तुझ्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे. तू जर असं शांत राहिलीस तर आम्ही काय समजायचं? तन्वीचे बाबा: ती काय बोलणार बाबा? आपण तिच्यावर आत्तापर्यंत किती विश्वास ठेवून होतो, पण तिने काय केलं? तन्वीकडून मला ही अपेक्षा नव्हती. प्रतीक चिडून बोलला. दादा, बाबा प्लीज, तुम्ही माझ्याबद्दल आणि मानवाबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. पण राज जो बोलला ते खरं आहे, तन्वीने थोडं अडखळत सांगितले. म्हणजे? तो जे मानवबद्दल बोलला ते? तन्वीचे बाबा: बाबा प्लीज, मी सर्व सांगते तुम्हाला. तुम्ही माझं ऐकून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला काही गैर वाटत असेल तर तुम्ही मला जे काही बोलाल ते मला मान्य असेल. तन्वी: ठीक आहे, बोल. तन्वीचे बाबा: बाबा, माझं आणि मानव सरांवर एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांनी मला लग्नासाठी विचारलं आहे बाबा, आणि मी त्यांना नाही म्हणू शकले नाही बाबा. माझं खरंच त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. त्यांचं तर ते मला नीट ओळखत देखील नव्हते तेव्हापासून ते माझ्यावर प्रेम करतात. तुम्हाला विश्वास नाही बसणार बाबा. त्यांनी त्यांच्या घरी त्यांच्या आईला देखील सांगितलं आहे माझ्याबद्दल, आणि त्यांच्या आईने लग्नाला होकारसुद्धा दिला आहे. फक्त आता काही दिवसांपासून ते कामात खूप व्यस्त असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही.
पण त्यांचं काम पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या आईला घेऊन रीतसर मला मागणी घालायला तुमच्याकडे येणार आहेत बाबा. बाबा, माझंसुद्धा प्रेम आहे त्यांच्यावर. मी नाही राहू शकणार त्यांच्याशिवाय. फक्त हे सर्व तुम्हाला अशा रीतीने कळावं ही आमची मुळीच इच्छा नव्हती. आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला हे सांगायचं ठरवलं होतं, पण सर्व उलटच घडलं. घरातील सर्वजण तिचं बोलणं ऐकत होते. प्रतीकला तिचा राग आला होता. आपली बहीण असं काही वागेल हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. मला हे मान्य नाही बाबा. तन्वीचं असं वागणं मला मुळीच पटलेलं नाही. मी या लग्नाला संमती देणार नाही. प्रतीक, मी तुला तुझं मत विचारलं नाही आणि सध्या हा विषय आपण इथेच थांबवू. कारण मला तुझ्यासाठी आता 5 लाख रुपये जमा करायचे आहे, जी छोटी रक्कम नाही. आपण अगोदर ते निपटवून घेऊ. त्याचे बाबा उलट त्यालाच बोलतील हे त्याला वाटलं नव्हतं, म्हणून तो शांतच राहिला. पण बाबा, तन्वी पुढे काही बोलणार इतक्यातच तिच्या वडिलांनी तिला हात दाखवत थांबवले. मला वाटतं पहिले प्रतीकचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. आणि हो, तुझ्या मानव सरांना सांग मला आल्यावर भेटायला. त्याशिवाय मी तुला काही निर्णय देणार नाही. आणि हो, तुझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी जरी तुझ्यावरच दिली असली तरी त्या आयुष्यात आम्ही देखील आहे हे विसरू नकोस. एवढं बोलून ते तिथून निघून गेले. नंतर प्रतीकही तिथून निघून गेला. तन्वीने तिच्या आईकडे हताशपणे पाहिले. तिची आई तिच्याकडे उठून आली. तिने तन्वीच्या डोक्यावर थोपटले. आई, तुला आहे ना विश्वास माझ्यावर? मी काही चुकीचं करणार नाही. तन्वीने विश्वासाने आईकडे पाहिलं. माझा विश्वास आहे बेटा तुझ्यावर आणि तुझ्या बाबांचा देखील आहे. फक्त हे सर्व अशा रीतीने कळले म्हणून त्यांना थोडा त्रास होत असेल. आणि प्रतीकचं टेन्शन घेऊ नकोस. तो पण जास्त वेळ नाराज राहू शकणार नाही. आणि अजून एक, मला तुझी पसंती मान्य आहे. तुझ्या मानव सरांना मी एका नजरेत ओळखलं आहे. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. तुझ्या बाबांना मी समजावते. ठीक आहे ना? जा तू जाऊन झोप आता. आपण याविषयी नंतर बोलू. तिच्या आईने तिच्यावर एवढा विश्वास दाखवला तसं तिला थोडा धीर आला होता. थोडं मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. तन्वी रूममध्ये आली, पण आज झाल्या प्रकारामुळे तिला झोप लागणं अशक्यच होतं. एवढ्या वेळात तिने फोनसुद्धा पाहिला नव्हता. तिला अचानक मानवच्या फोनची आठवण झाली. तिने फोन हातात घेतला, पण मानवचा फोन किंवा मेसेज काहीही आलेलं नव्हतं. तिला वाटले तो कामाच्या गडबडीमध्ये विसरला असेल, म्हणून तिने देखील त्याला फोन केला नाही. पण मन मानत नव्हतं म्हणून तिने हो नाही करत फोन लावलाच, पण त्याचा फोन बंद लागत होता. तिने पुन्हा पुन्हा फोन ट्राय केला, पण काही उपयोग झाला नाही. आता मात्र तिला टेन्शन येऊ लागले होते, कारण असं कधीच होत नव्हतं की मानवचा फोन नाही आला. एकतर इकडे एवढी मोठी गडबड झाली होती. मानवला त्याची भनकच नव्हती या गोष्टींची. तन्वीला त्याला हे सर्व सांगायचं होतं, पण फोन लागत नव्हता. मानव कितीही व्यस्त असला तरी एक तरी फोन तो करत असे, पण आज बराच वेळ होऊन गेला त्याची काही खबर नव्हती, म्हणून तिला काळजी वाटत होती. गोव्यामध्ये मानव आणि मिस्टर शर्मा यांची नवीन क्लायंटसोबत मीटिंग अगदी सक्सेसफुली पार पडली. मीटिंग संपायला रात्री बराच वेळ झाला, तर सर्वांनी मिळून त्याच हॉटेलमध्ये जेवण केले. सर्व आवरल्यानंतर ते क्लायंट निघून गेले. ते गेल्यानंतर मानवही आपल्या हॉटेलवर येण्यासाठी निघाला. पण मिस्टर शर्मा यांनी मानवला त्यांच्या घरीच मुक्काम करण्यासाठी चालण्याचा खूप आग्रह केला. एवढा आग्रह केल्यामुळे तो नाही म्हणू शकला नाही. त्या दोघांसोबत रिया देखील होती. ती देखील त्यांच्यासोबत त्याच गाडीमध्ये घरी गेली. मिस्टर शर्मांचं घर खूप आड बाजूला असल्यामुळे तिथे मोबाईलला रेंज कमी होती. ते घरी आल्यानंतर त्यांच्यामध्ये बिझनेसला घेऊन खूप डिस्कशन झाले. बराच वेळ झाल्यानंतर मिस्टर शर्मा हे झोपायला निघून गेले आणि त्यांनी मानवला त्याची रूम दाखवली. तोही रूममध्ये गेला आणि फ्रेश झाला. बराच वेळ ट्राय करूनसुद्धा झोप येत नव्हती, म्हणून तो उठून बाल्कनीत गेला. बाल्कनी तशी ऐसपैस होती. बाल्कनीतून समोर समुद्र दिसत होता. त्यात रात्रीचे पडलेले चांदणे, समुद्रामध्ये चंद्रांचं पडलेलं प्रतिबिंब, त्यात समुद्राच्या मध्येच एखादा जहाजाचा उजेड दिसत होता आणि त्यात लाटांचा होणारा खळखळ आवाज सगळं कसं अगदी मन प्रसन्न करत होते. तो थोडा वेळ तिथेच थांबला. त्याला तन्वीची आठवण येत होती, पण मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे फोन लागत नव्हता, म्हणून त्याने वैतागतच मोबाईल खिशात ठेवून दिला. अचानक त्याचे घराच्या गार्डन एरियामध्ये लक्ष गेलं तर तिथे त्याला रिया चालताना दिसली. गार्डनमध्ये साईड बल्ब लावलेले असल्यामुळे गार्डनमध्ये बराच उजेड होता, त्यामुळे रात्रीच्या अंधारातही तिथे कोणाची भीती नव्हती. मानवला तिथे रिया दिसली. कदाचित ती सहजच फेऱ्या मारत होती. त्यालाही झोप लागत नव्हती म्हणून तोही खाली यायला निघाला. काय करत आहेस एवढ्या रात्री इकडे? मानवने तिला विचारले. मानवच्या अचानक आलेल्या आवाजामुळे रिया थोडी दचकली, पण जसं तिने मानवला पाहिलं ती रिलॅक्स झाली. अरे तुम्ही या ना, मी तर सहजच फेऱ्या मारत होते. मला झोप येत नव्हती आणि एकदाची रात्रीची शांतता काही वेगळीच आहे. माझा सर्व दिवसभराचा थकवा दूर होतो इथे येऊन, रिया सांगत होती. पण रात्रीची भीती नाही वाटत? मानवने विचारले. तसे ती हसायला लागली. भीती? त्यात काय भीती? आपल्याच घरात कोण घाबरतं? मी तर लहानपासूनच इथे वावरते, मला कसली आहे भीती? एवढं बोलून रिया हसायला लागली.
हो, तुमचं खरंच आहे. खूप सुंदर आहे ही जागा. माझ्याही मनाला अगदी शांती मिळाली आहे इथे येऊन. मला देखील झोप येत नव्हती. बाल्कनीत आलो तर तुम्ही खाली दिसल्या म्हणून मग मी पण सहजच खाली आलो. तेवढाच माझा पण वेळ जाईल. मानव: हो हो, का नाही, बरं केलं तुम्ही आले ते. सांगा काय तुमची सेवा करायची? रियाने हळूच विचारले. अरे बापरे, सेवा वगैरे काही नको, मी तर सहजच आलो. मानव: ठीक आहे, बसा ना. आणि हो, मला प्लीज आवेजावे करू नका, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. मला माझ्या नावानेच हाक मारा, मला राग नाही येणार. रियाने मनमोकळेपणाने मानवला सांगितले. तसे असेल तर ठीक आहे, तुम्ही पण मला आवेजावे करू नका. आपण पार्टनर आहोत, बॉस किंवा एम्प्लॉई नाही. मला तुमचा मित्रच समजा. मानव: हो, खरं आहे तुमचं. मी लंडनहून आले तसे माझ्या इकडे कोणीही मित्रमैत्रीण नाही, म्हणून मला खूप बोअर होतं. तुमच्या निमित्ताने एक मित्र तरी मिळेल. एवढं बोलून रियाने हात पुढे केला. फ्रेंड्स? रियाने मैत्रीसाठी हात पुढे केला आणि मानवने ती मैत्री स्वीकारली. फ्रेंड्स म्हणत त्याने हसत तिच्या हातात हात दिला. थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तिने तिच्या लंडनमध्ये असलेल्या सर्व गमती-जमती सांगितल्या. तिचे मित्र-मैत्रीण कसे होते, तिच्या शिक्षणाबद्दल, तिथे असलेल्या तिच्या घराबद्दल सांगितले. आणि आठवणीने त्याला लंडनमध्ये त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण हो देऊन टाकले. अरे बराच वेळ झाला, मीच बोलत आहे. तू देखील सांग ना तुझ्याबद्दल काही, रियाने विचारले. माझ्याकडे सांगायला असं इंटरेस्टिंग काही नाही. पुण्याजवळ असणाऱ्या मधुपूर नावाच्या छोट्याशा शहरात आमचं छोटंसं घर आहे. तिथेच आपल्या बिझनेसची सुरुवात झाली. अर्थात माझ्या बाबाने खूप कष्टाने हा बिझनेस चालू केला, पण दुर्दैवाने ते एका अपघातात गेले. आमच्या घरी फक्त मी आणि आईच असतो. मी लहान असतानाच बाबा गेले आणि बाबाने एवढे स्वप्न पाहून उभा केलेला बिझनेस माझ्या काकांनी मी वयात येईपर्यंत सांभाळला. माझं शिक्षण पूर्ण झालं. मला MBAची डिग्री पूर्ण झाल्यानंतर माझ्या काकाने आमचा बिझनेस माझ्याकडे सोपवला. कठीण होतं माझ्यासाठी बिझनेस सांभाळलं, पण माझ्या काकांच्या हाताखाली मी चांगला ट्रेनिंग झालो होतो. मी माझ्या हातात बिझनेस घेतला आणि माझ्या काकाने स्वतःच दुसरा बिझनेस चालू केला. आता ते आणि त्यांची फॅमिली दुसरीकडे राहत असतात. बाबा गेल्यानंतर लहान वयातच माझ्या अंगावर जबाबदारी पडली. यामध्ये माझ्या आईने मला पुरेपूर साथ दिली. आज तिच्या पाठिंब्यामुळेच मी आपला बिझनेस इथवर आणू शकलो. या सगळ्यात धांदलीमध्ये मित्र-मैत्रीण बनवायला वेळच नाही भेटला. मी पूर्ण लक्ष कामावरच केंद्रित केलं आणि म्हणून मी आज इथे आहे. मानवने तर स्वतःची जीवन कहाणी एखाद्या पुस्तकाप्रमाणे तिच्यासमोर ठेवली. रियाला देखील त्याच्या या नेचरची कमाल वाटली आणि कौतुकही. तिच्या मनात मानवसाठी आदर निर्माण झाला, पण तिला लगेच तन्वीची आठवण झाली. तिने मुद्दाम मानवची फिरकी घेण्याचे ठरवले. अच्छा, मित्रमैत्रीण नाही म्हणता? मला वाटतं तू खोटं बोलत आहेस मिस्टर मानव. रिया मिश्किलपणे हसत म्हणाली. म्हणजे मला खरंच कोणी मित्रमैत्रीण नाही, मी का खोटं बोलू? मानवला तिच्या बोलण्याचा रोग कळला नाही. मग मिस तन्वी कोण आहे? रिया: अच्छा, तन्वी तर माझी, असं म्हणतच तो अचानक थांबला. काय तुमची कोण आहे? रिया हसत होती. अरे ती तर माझी फक्त असिस्टंट आहे, पर्सनल असिस्टंट. मानव तिच्यापासून नजर चोरतच बोलत होता. फक्त PA आहे की अजून काही? रियाने हाताची घडी घालून भुवया उंचावत त्याला विचारले. मानवला लक्षात आले की त्याची चोरी पकडली गेली आहे. तो हसला तिच्याकडे पाहून. आता तू एवढं विचारत आहे तर सांगतो. मी आणि तन्वी लवकरच लग्न करणार आहे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. असं म्हणत त्याने त्याच्या आणि तन्वीबद्दल सर्व सांगितलं. मानवला तिच्याबद्दल एवढं भरभरून बोलताना पाहून रियाला तिचे काही अपूर्ण क्षण आठवले आणि तिच्या डोळ्यात खळकन पाणी आले. तिला देखील आज कोणाची तरी आठवण येत होती. मानव बोलत असतानाच त्याने रियाकडे पाहिलं, तसं तिने तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न केला. मानवच्या लक्षात आले की रियाला काहीतरी बोचत आहे. तिच्या मनात कसले तरी विचार चालू आहेत. न राहून मानवने तिला विचारलेच. कोण आहे तो रिया? मानवच्या अचानक झालेल्या प्रश्नाने रिया गोंधळली. कोण तो? तिला आता मानवला काय उत्तर द्यावे कळेना. तोच ज्याच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आले, ज्याची तू आठवण काढत आहेस. मानव. आता मात्र तिला राहावेना. खूप दिवसांपासून तिचं मन हलकं झालं नव्हतं. आज त्याची आठवण झाली आणि तीही नाही रोखू शकली स्वतःला. आहे एक. आम्ही दोघेजण लंडनला कॉलेजमध्ये एकत्र होतो. पहिले तर आम्ही मित्र होतो, पण हळूहळू आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर, पण कदाचित त्या प्रेमामध्ये कंडिशन्स भरपूर आल्या आणि आम्ही वेगळे झालो. त्याला माझ्यासोबत लंडनमध्ये बिझनेस सेटल करायचा नव्हता आणि मला भारतात कायमचं राहायला येणं अशक्य होतं. म्हणून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पण पहा ना, त्याच्याशिवाय मी देखील काहीच करू शकले नाही. माझं अजूनही खूप प्रेम आहे त्याच्यावर, पण व्यक्त करायला तो माझ्याजवळ नाही. तो आता इथेच असतो भारतात, पण नेमकं कुठे ते मला माहीत नाही. मी प्रेमात एवढी बुडाले होते की कधी त्याला मी त्याच्या भारतातील पत्ता विचारलाच नाही.
कधी तशी वेळही आली नाही. हे सगळं सांगताना रियाच्या डोळ्यात पाणी होते. यावरूनच तिचं किती प्रेम आहे त्याच्यावर हे मानवला कळत होतं. त्याचं नाव काय आहे? मानवने विचारले. त्याचं नाव राज सरंजामे, रियाने अगदी सहजरित्या सांगितले. पण मानवच्या पायाखालची जमीन सरकली होती राजचं नाव ऐकून. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.